जसे प्लांट्स स्वतःची एनर्जी स्वतः तयार करू शकतात फोटोसिंथेसिस करून, पण ॲनिमल्स आहेत किंवा ह्युमन बीइंग्स आहेत ते स्वतःची एनर्जी स्वतः तयार करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना दे हॅव टू डिपेंड ऑन अदर ॲनिमल्स फॉर देअर फूड अँड हेन्स फॉर देअर एनर्जी. तर तुम्ही कधी विचार केला आहे का की ही जी एनर्जी आहे ती आपल्याला कशी मिळते आणि एनर्जी आणि ऑक्सिजनचा काय संबंध आहे? तर आपण जे फूड घेतो त्यातून आपल्याला ग्लुकोज, अमायनो ॲसिड्स, फॅटी ॲसिड्स मिळतात आणि त्यांचा यूज करून कॅटाबॉलिक रिॲक्शन्स होते आणि त्यातून आपल्याला ATP म्हणजे एनर्जी मिळते. आणि ही एनर्जी मिळण्यासाठी ऑर्गॅनिझम्स आणि ह्युमन बीइंग्ससुद्धा ऑक्सिजनचा वापर करतात. आणि हे ज्या कॅटाबॉलिक रिॲक्शन्स होतात त्यातून ऑक्सिजन वापरला जातो आणि कार्बन डायऑक्साईड रिलीज केला जातो. तर आपल्याला एनर्जीची गरज सतत असते प्रत्येक ॲक्टिव्हिटी करण्यासाठी, मूवमेंट करण्यासाठी किंवा बॉडीमधल्या ज्या पण ऑर्गन्स आहेत, सिस्टीम्स आहेत, त्यांचे जे फंक्शन चालू आहे त्या सगळ्यासाठी आपल्याला सतत एनर्जीची गरज असते. आणि ही एनर्जी मिळण्यासाठी मग ऑक्सिजन आपल्याला कंटिन्युअसली प्रोव्हाइड केला गेला पाहिजे. तर आज आपण शिकणार आहोत हा ऑक्सिजन आपल्याला कसा मिळतो. म्हणजे आपल्या चॅप्टरचं नाव आहे ब्रीदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस. सो व्हॉट इज ब्रीदिंग? इट इज अ प्रोसेस ऑफ एक्सचेंज ऑफ ऑक्सिजन फ्रॉम ॲटमॉस्फिअर with carbon dioxide produced by cells is called as breathing or respiration. ब्रीदिंगचं मेकॅनिझम जे आहे ते प्रत्येक ऑर्गॅनिझमसाठी वेगवेगळं आहे आणि ते कशावर डिपेंड आहे की तो ऑर्गॅनिझम राहतो कुठे, त्याचं हॅबिटॅट काय आहे आणि त्याचं लेवल ऑफ ऑर्गनायझेशन काय आहे. म्हणजे तो ऑर्गॅनिझम इव्हॉल्व झालेला आहे त्याची लेवल काय आहे. म्हणजे तो युनिसेल्युलर आहे, मल्टीसेल्युलर आहे, ह्युमन बीइंगसारखा मल्टीसेल्युलर आहे ज्याच्यामध्ये डिफरंट सिस्टीम्स इव्हॉल्व झालेल्या आहेत. याच्या सगळ्यावरती त्या ऑर्गॅनिझमचं ब्रीदिंग कसं असणार आहे ते डिपेंड आहे. फॉर एक्झाम्पल आपण लोअर इनव्हर्टिब्रेट्स घेतले. इनव्हर्टिब्रेट्स म्हणजे ज्यांच्यामध्ये व्हर्टिब्रल कॉलम डेव्हलप झालेला नाही आहे असे लोअर इनव्हर्टिब्रेट्स घेतले. फॉर एक्झाम्पल स्पॉन्जेस, सिलेंट्रेट्स किंवा फ्लॅटवॉर्म्स. तर यांच्यामध्ये रेस्पिरेशन मेकॅनिझम कसं आहे? सिम्पल डिफ्युजन ही जी प्रोसेस आहे याच्यातर्फे त्यांच्यामध्ये ब्रीदिंग किंवा रेस्पिरेशन होतं आणि ते ब्रीदिंग जे आहे ते ओव्हर एंटायर बॉडी सरफेस होता. म्हणजे त्यांचा पूर्ण बॉडी सरफेसच ब्रीदिंग ऑर्गनसारखा काम करतो आणि सिम्पल डिफ्युजन होतं ज्याच्या थ्रू ऑक्सिजन घेतला जातो बॉडीमध्ये. अर्थवर्म्सचं एक्झाम्पल घेतलं तर अर्थवर्म कसं ब्रीदिंग करतात? थ्रू मॉइस्ट क्युटिकल. क्युटिकल मीन्स स्किन लाईक स्ट्रक्चर. तर अर्थवर्म्स मॉइस्ट क्युटिकलचा यूज करून रेस्पिरेशन करतात. इन्सेक्ट्स ट्रॅकियल ट्यूब्स वापरतात, नेटवर्क ऑफ ट्रॅकियल ट्यूब्स फॉर देअर रेस्पिरेशन. ॲक्वॅटिक आर्थ्रोपोड्स अँड मॉल्युस्क ते काय करतात तर गिल्सचा वापर करून रेस्पिरेशन करतात. तर गिल्स म्हणजे काय आहे? स्पेशल व्हॅस्क्युलराइज्ड स्ट्रक्चर्स आहेत. व्हॅस्क्युलराइज्ड म्हणजे काय? एनिथिंग और एनी ऑर्गन विच इज सप्लाइड बाय व्हेसल्स इज कॉल्ड ॲज व्हॅस्क्युलराइज्ड स्ट्रक्चर और ऑर्गन. तर गिल्स जे आहेत ते व्हॅस्क्युलराइज्ड आहेत. म्हणजे ऑक्सिजन जो आहे तो व्हेसल्समध्ये जाणार, व्हेसल्समधून गिल्समध्ये जाणार ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन आणि गिल्स त्या ऑक्सिजनचा यूज करणार फॉर देअर रेस्पिरेशन. ह्या रेस्पिरेशनला काय म्हटले? ब्रँकियल रेस्पिरेशन. आता टेरेस्ट्रियल ॲनिमल्स जे आहेत इन्क्लुडिंग ह्युमन बीइंग्स ऑल्सो, म्हणजे जमिनीवर राहणारे इतर सगळे प्राणी आणि ह्युमन बीइंग्ससुद्धा लंग्सचा वापर करून रेस्पिरेशन करतात. त्यालाच म्हटलं जातं पल्मोनरी रेस्पिरेशन. लंग्स म्हणजे काय आहेत तर स्पेशल बॅग लाईक स्ट्रक्चर्स आहेत स्पेशली डेव्हलप्ड फॉर रेस्पिरेशन. हे झालं इनव्हर्टिब्रेट्ससाठी. आता व्हर्टिब्रेट्स आहेत ते कसे रेस्पायर करतात?
तर वर्टिब्रेट्स लाईक फिशेस यूज गिल्स. जसे ॲक्वॅटिक ऑर्थ्रोपोड्स गिल्स यूज करत होते, तसे फिशेस पण गिल्सचा यूज करून एक्सचेंज ऑफ गॅसेस करतात, म्हणजे रेस्पिरेशन करतात. आता अदर ॲनिमल्स लाईक ॲम्फिबियन्स म्हणजे जे ॲक्वॅटिक पण आहेत आणि टेरेस्ट्रियल पण आहेत. रेप्टाइल्स सरपटणारे प्राणी, बर्ड्स, एरियल ॲनिमल्स, मॅमल्स, ॲनिमल्स हॅव्हिंग मॅमरी ग्लँड्स. दे यूज लंग्स फॉर एक्सचेंज ऑफ गॅसेस, म्हणजे ते पल्मोनरी रेस्पिरेशन करतात. आता फ्रॉग्स जे आहेत ते ॲम्फिबियन्स आहेत, पण फ्रॉग्समध्ये पल्मोनरी रेस्पिरेशन पण आहे. आणि फ्रॉग्स कॅन ऑल्सो रेस्पायर थ्रू मॉइस्ट स्किन विच इज कॉल्ड एज क्युटॅनियस रेस्पिरेशन. म्हणजे ॲम्फिबियन्स लाईक फ्रॉग्स कॅन रेस्पायर थ्रू मॉइस्ट स्किन ऑल्सो अँड लंग्स ऑल्सो.